पॉइंटला बीट करत डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे या इनिंगचा हा पहिला दुसरा चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती सुद्धा चौकार चालला होता अनिल मात्रेच्या बॅटमधून आणि आता दुसऱ्या बॉलवरती सुद्धा एक चौकार पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग सध्या अतुल पाटीलच्या विरोधात होती. दोन्ही संघ दिग्गज आहेत. चांगली फाईट ज्या पद्धतीने कोणी संघ आणि कासगाव टीम मध्ये जो सामना आपण या अगोदर पाहिला ना तसा सामना आता या दोन टीम मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय सज्जत अतुल पाटील ओव्हर द विकेट. हो यावेळेस लाईन चांगली आहे. बन्नाट बेग पडल्यानंतर आपण पाहतो शॉर्ट ऑफ गुडलिन सरळ चेंडू चला एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आणि आता लगेचच कमबॅक केलं. दोन चौकारानंतर गोलंदाज अतुल पाटीलने संघाची धाबत संख्या धावफलकावरती 8 आहे. सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक सन्माननीय सुनीलजी जाधव आणि ऑल टीम सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कव्हरच्या दिशेने वन स्ट्रोक अक्षरशः डोळ्यांचा पारणं पेडणारा फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. बॅटिंग करत असताना भूमी 11 वरप संघाला टीम सापाड संघाने आणि अगदी आपण पाहिलं तर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलेला आहे. आणि आता सलामीला आपण पाहतो अनिल मात्रे त्याच्या साथीने प्रशांत ही सलामीची जोडी आहे. एक चांगलं बॅटल अतुल पाटील वर्सेस अनिल मात्रे. जबरदस्त खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धाबत संख्या धावफलकावरती अद्यापपर्यंत 12 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल फुलटॉस बॉल ड्राईव्ह करत असताना गॅप मधून ढकलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पोहोचलेत धावत पळत चेंडूला गॅदर तर केला आणि आता फक्त आणि फक्त एकच धाव. त्या ठिकाणी आपण पाहतो अनिल मात्र थोडेसे स्कीड झाले आणि आता पूर्णपणे सेफ असतील. बॅटर आपण पाहतो नॉस्टॅकिनला अनिल होते आणि स्ट्राईकिनला प्रशांत धाव घेण्याचा प्रयत्न करत होते आणि आता डेंजर एंडला इथे मात्र आपण पाहिलं तर सुरक्षित पोहोचलेत पॉपिंग क्रीज मध्ये आणि मिळते फक्त आणि फक्त केवळ एक धाव. संघाची धावत संख्या पहिल्या षटकानंतर 13 धावा. मध्ये 13 धावा धावफलकावरती बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणे आयोजित अर्थातच संलग्न ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जर्मन क्रिकेट संघ आमदार चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि या स्पर्धेमधील आपण पाहतो सेकंड राऊंड मधून आजच्या रात्रीतील सेकंड मॅच पाहायला मिळते. पहिला सामना जिंकला मिताली 11 श्री गणेश कासगाव टीमने. थेट तिसऱ्या फेरीमध्ये तो संघ दाखल झाला आणि आता या मॅच मधून विजेता संघ कासगाव टीमला भेटणार आहे. 13 धावा षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज येत आहेत सागर पाटील. सुसज्ज असं एक क्रीडांगण आहे. स्वर्गीय दाजी बेंडू भुईर ऑन साइडला आपण पाहतो डीप मध्ये बॉल चालला आहे. क्षेत्ररक्षक बेगान आलेत. एकच धाव मिळेल आणि आता सिंगल वरती समाधान सुद्धा व्यक्त करावं लागणार आहे. अनिल मात्रे ज्यांनी मात्र शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर 2 धावा घेण्याचा मानस होता परंतु थोडीशी स्कीड झाली आणि तिथे सिंगलच धाव म्हणजे स्वतःकडे स्ट्राईक या ठिकाणी त्यांनी ठेवली असंच म्हणावं लागेल. आणि आता पहिला बॉल फेस करत असताना पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. 14 धावा 14 रन्स. खास पहिलं सत्र चालू आहे. 2 ऑफिशियल मैदानाच्या आतमध्ये विष्णू शिंदे सर आणि योगीराज महाराज भुटेरे सर यांना तुम्ही पाहतात आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत दत्तात्रय कडव सर यांना तुम्ही पाहतायत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ कल्याण याच बेल्ट मधील आहेत. लॉंग ऑफला बीट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिस टायमिंग स्ट्रोक आणि आता झेल त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलाय. फलंदाज होईल बाद.
धक्का पहिला लागेल प्रशांतच्या स्वरूपात टीम भूमी 11 वरप संघाला. क्यू आणि आता पहिला धक्का लागला. डाबाला खिंडार पडण्याचं काम आता गोलंदाज सागर पाटील यांच्या वतीने करण्यात आलंय. पहिला धक्का लागलेला आहे 14 या धावत संख्येवरती. उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांच्या वतीने आपण पाहतो या दोन्ही टीमला शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 स्ट्राईक एंडला फलंदाज न्यू बॅटर मनीष इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला. हो बॅटची आतली कडा मागे चालला बॉल धाव मिळणार नाहीये. संघाची धाबत संख्या स्थिर आहे. आता पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करते टीम प्रज्ञा 11 सापाड. पहिल्या षटकामध्ये धाव फलकावरती 13 होत्या. या षटकामध्ये अद्यापपर्यंत एकच धाव आली आहे. अनिकेत आम्हाला सांगतायत आमच्या समवेत ॲज अ स्कोररच्या भूमिकेत आहेत. जनमान ठोकी टीमचे एक चांगले खेळाडू आहेत. ॲज अ फिल्डर म्हणून भरपूर त्याची ख्याती आहे. सातत्याने आपण पाहतोय डीप मध्ये सीमारेषे लगत पेट्रोलिंग करत असतात. चांगल्या झेल टिपण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. आणि असाच खेळाडू सध्या आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये समालोचकाच्या पाठीचा करणा हा गुणलेखक असतो. आणि आता अनिकेत आमच्या समवेत आहे. हो भन्नाट वेग आणखीन एक डॉट बॉल पूर्णपणे डॉमिनेट केले. षटक क्रमांक 2 मध्ये सागर पाटीलने काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. कौतुकास्पद कामगिरी आहे. फक्त आणि फक्त केवळ एका धावेचं षटक त्याने हाताळलंय आणि धाव फलकावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 14 धावा. बदलापूरमध्ये आणखीन एक स्पर्धा पण जी पार पडली काल सेवा फाउंडेशनच्या वतीने आणि त्याचे सगळेच आयोजक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. केतनजी जाधव अगदी आपण पाहतो नेहमीप्रमाणे 5 रात्रीमध्ये त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला सातत्याने चॉकलेट पुरवले आणि चॉकलेट प्रमाणे गोड असणारं व्यक्तिमत्व आहे केतनजी जाधव. आपले मनापूर्वक स्वागत. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. 14 धावा धावफलकावरती आहेत. गडी गमावलेत फक्त आणि फक्त 1 आणि आता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बॅलन्स आहे. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज कुणाल. गोलंदाज सज्जत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अर्ली बॅट स्विंग अगदी पाहायला मिळाली. संपर्क नाहीये बॅट अँड बॉलचा. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतो आणि आता धावसंख्या स्थिरावली आहे. अनिल म्हात्रेला सुद्धा शांत ठेवण्याचं काम केलेलं आहे. बघा चेंडू बॅटचा काही संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहतो अगोदरच बॅटचा स्विंग पाहायला मिळाला. ऑन साइडला वॉट स्ट्रोक बॉल चाललाय. सरळ समालोचन कक्षाला सलामी देणारा A1 क्वालिटीचा अनिल म्हात्रे ब्रँडेड षटकार. षटकाला पाहिल्यानंतर असं वाटलं की पहिल्या बॉलवरती पूर्णपणे अभ्यास केला गोलंदाजाचा आणि त्यानंतर खेचलेला फटका होता. काय जबरदस्त अफलातून स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. आणि आता आमचे हे कॉमेंट्री बॉक्स त्याच्या पाठीमागे हा चेंडू जाऊन लँड झालेला आहे. संघाची धावत संख्या 20 या अंकावरती पोहोचले पहिला चेंडू डॉट आल्यानंतर.
हो यावेळी सेन्सिबल क्रिकेट पाहिलं अगदी आपण पाहतो चेंडू थोडासा धीम्या गतीने आला चेंज ऑफ पेस गती परिवर्तन करण्यात आलं आणि आता लगेचच आपण पाहतो सेन्सिबल क्रिकेट फक्त आणि फक्त जंटल पुश करण्यात आलं एकच धाव मिळाली आहे पुश करो खुश रहो ही भूमिका घेतली आहे सध्या अनिल म्हात्रे यांनी संघाची धावा संख्या धावफलकावरती 21 धावा तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत हो पिच बॉल त्याला सुद्धा पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर मनीष सुद्धा सांगतायत किती वेळ मी मैदानाच्या आतमध्ये शांत राहू बॉल चाललाय सीमा पार धमाका पाहायला मिळेल टीम वरप संघासाठी बळतील धावा 6 केलेलं आहे धाव संख्येला बॅटची लिडिंग एज टॉप एज साधा सोपा सेल टॉप हो ये क्या हुआ असं म्हणावं लागेल आणि आता इथे ऑफिशियल काहीतरी सूचना करतात रिव्ह्यू और स्टेपिंगचा का रनआउटचा और स्टेपिंगचा त्या ठिकाणी सॉफ्ट सिग्नल ऑफिशियल आपला ओके फेअर डिलिव्हरी आहे सॉफ्ट सिग्नल ओके एस इट इज फेअर डिलिव्हरी धावा धावफलकावरती 28 शेवटचा बॉल आता या षटकातील आपल्याला पाहायला बैल गोलंदाज कुणाल ज्याच्या विरोधात 2 षटकार आले 2 सिंगल आले म्हणजे या षटकामध्ये एक चेंडू डॉट सुद्धा पाहायला मिळालाय आणि आता शेवटचा बॉल तो सुद्धा राहिलाय कुणालच्या दाबावरती डॉट बॉल आलाय 2 षटकार 2 सिंगल आणि 2 डॉट षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि धावत संख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1-28 जे कासगावचे आहेत ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि 28 मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत शेवटचं अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं डेट ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजासाठी कडे वापरला जाईल आता टीम सापाड या संघाच्या वतीनं प्रज्ञा 11 या नावाने संघ आज खेळतोय शेवटचं षटक आहे सापाड वर्सेस वरप अशी ही मॅच एका बाजूला भूमी 11 वरप तर दुसऱ्या बाजूला प्रज्ञा 11 सापाड या 2 टीम मध्ये चालू असलेला हे घमासान युद्ध क्रिकेटचा रणसंग्राम शेवटचा अंतिम षटक पहिलाच बॉल यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा लागली तरी बॉल समोर चालला लॉंग ऑफच्या दिशेने शतरक्षक बेगाने चेंडूवरती चेंडूला गॅदर केलाय बॉल फक्त एक सिंगल धाव आणि एका धावेच्या मदतीने 29 धावा 22 बॉलिंग ट्रॅकवरती शेवटचा षटक त्याच्या खांद्यावरती देण्यात आले स्ट्राईक एंडला अनिल म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला मनीष अनिल म्हात्रेचा विचार केला तर 11 बॉल 21 धावांवरती नाबाद तो खेळतोय ऑन साइडला बॉल ड्राईव्ह त्याने केला डीप मध्ये चाललाय थोडंसं फंबल क्रिकेट त्याचा पुरेपूर फायदा होईल बॅटरला आणि लगेचच मिळतील 2 धावा आणि आता धावा संख्या 2 ने पुढे जाईल सन्मान 31 धावा सन्मान सुस्वागतम 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 भारतीय जनता पार्टीच्या अंबरनाथ तालुक्याचे उपाध्यक्ष सन्मान्य अनिलजी बोराडे साहेबांसाठी काही आगमन झाले त्यांचे या स्पर्धेच्या वतीने सहर्ष मनपूर्वक स्वागत आमदार चषक 2025च्या
या दिमागदार पर्वामध्ये आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. 31 धावा किमान 40-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. टीम वरप संघाला या मॅच मध्ये फायटिंग टोटल जर बनवायची असेल तर हा प्रयत्न करावाच लागणार आहे. वाईड यॉर्कर फसवलं मी तर म्हणेन. बॅटर अनिल म्हात्रेला स्पॉटकडे पाहत राहिलेत, संपर्क नाही जाऊ दिला. वॉल लेफ्ट आणि आता हा डॉट बॉल. कदाचित आपण पाहतो टप्पा ज्या ठिकाणी पडलेला आहे त्या स्पॉटकडे पाहत बसले. काही क्षण आपण पाहिले तर अनिल म्हात्रेचे. ऑन साइडला पुन्हा एकदा त्या दिशेने बॉल चाललाय ज्या ठिकाणी नुकताच ड्राईव्ह करण्यात आला होता. अनिल म्हात्रे सेकंड घेण्याचा प्रयत्न थांबवलंय मनीषने. कदाचित आपण पाहतो एक चेंडू डॉट आला. अनिल म्हात्रे 2 धावा घेतल्या, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल आणि आता अगदी आपण पाहतो शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. स्टील 2-2 गो. 32 धावा धावफलकावरती आहेत. किमान 8च्या सरासरीपेक्षा जास्त धावा सध्या पाहायला मिळतात मनीषच्या बॅटमधून. कदाचित मनीषने याच्यासाठी थांबवलं होतं अनिल म्हात्रेला. त्यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, लांबच लांब पल्ल्याचा बिगिट षटकार. आणि आता आपण पाहतो षटकारांनी कदाचित संजीवनी देण्याचं काम या मनीषने केलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 6 ने पुढे जाईल. 38 धावा झालेत आणि आता शेवटचा या डावातील चेंडू पाहायला मिळेल. राऊंड विकेटने बॅटच्या आतलीकडे ऑन साइडला बॉल चालला. डीप मध्ये शतरक्षक आलेत. वेगाने एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत अनिल म्हात्रे. सुरक्षित सुद्धा पोहोचलेत. धावा मिळतील 2 आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या धाव पुस्तकावरती आपण पाहतोय 10.00च्या सरासरीने बनवण्यात आलं. टीम वरप संघाच्या वतीने 40 धावा आणि 41 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवण्यात आले टीम सापाट संघासमोर. आणि या मॅचचं द्वितीय सत्र जेव्हा चालू होईल या धावा चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. करूया लगेचच परिवर्तन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील राहुलजी चव्हाण सर. धन्यवाद.
थँक्यू सो मच माडी सर, थँक्यू सो मच भाग्यजी म्हात्रे सर, ज्याचा आवाज आपण ऐकत होतो. सह्याद्रीचा सिंह करतो तो शुभ शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जाऊया मॅचच्या दिशेने, जे मात्र आपण पाहतोय 24 बॉल आणि या बादमध्ये आता 41 धावांची गरज. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल चॉक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित होते दरम्यान मिळेल ती सिंगल. धावफलक 1 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. गुरदास मंदार आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय बॅटर अतुल आणि त्याच्या साथीनं कुणाल, ही जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच, चांगलं टार्गेट आता सेट झालंय. या मॅचमध्ये दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतील टीम सापाड हे देखील पाहावं लागेल. एका बाजूला भूमी 11 वरप संघ खेळतोय. कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील पुरस्कृत हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला प्रज्ञा 11 सापाड, या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. गुरदास मंदार पुन्हा एकदा सज्ज होतात. राईट मोर द विकेट समोर लवकर आताचा बॅटर कुणाल. दोन्ही संघाने आपण पाहतोय भरपूर चांगला खेळ दाखवलाय. सापाडनं परास्त केलं डवले पाडायला, तर दुसऱ्या बाजूला बरपनं परास्त केले कुंदेला. त्यामुळे आता दोन्ही टीम आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. दोन सामने जिंकत असताना कासगाव संघ देखील आजच्या रात्रीमध्ये पुढे सरकला, ज्याचा खेळ आपण पाहिला आजच्या रात्रीमध्ये भरपूर चांगला झालाय. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि स्वतः गोलंदाज पोहोचतोय. एक चांगला झेल स्वीकारलाय. कुणाला इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती विघ्नेश मडवी आता दाखल होतात. तिसऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला धक्का लवकर लागला बॅटिंग करत असताना टीम सापड संघाला. या मॅच मध्ये आपण पाहतोय टार्गेट 41 धावांचं आहे. पूर्वार्धामध्ये जवळजवळ 40 धावा बनले होते आणि आता 41 धावा चेस करत असताना पहिला बॉल फेस करतोय कुणाल आणि तो आउट झालाय. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 1 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. मंदार पानसरे चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड विकेटने आला. बॅटची कडा होती का पाहावं लागेल. यस्टनच्या मागे जेल स्वीकारायचा प्रयत्न जरूर होता. दरम्यान कॅच ड्रॉप. जेल तर निसटलाय, परंतु धाव मिळाली ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरवरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. जर्मन डोके ज्यांचं काम असतं नेहमीच ओके, आणि आता जर्मन क्रिकेट संघ डोके आयोजित बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्लागार बांगणी संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आमदार चषकाचं हे दमदार नियोजन आपण पाहतोय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष हेमंत अशोक भुईर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोकजी भुईर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दांडी गोल यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. यावेळेस देखील अजून एक मोठा धक्का लागतो बॅटिंग करत असताना टीम सापड संघाला. फलंदाज बाद. तर बरबाद आणि अखेर अतुल इथून मात्र मैदान सोडावं लागतंय. अतुल पाटील आउट झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय निखिल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय खर तर जसा आउट झाला अतुल तसं मात्र भरपूर तो नाराज होता, कारण या मॅच मध्ये 41 धावांचं टार्गेट चेस करत असताना चांगली बॅटिंग त्याला करायची होती. जो टीमचा एक चांगला खेळाडू आहे, परंतु तो लवकर आउट झाला. कासगाव टीम आज पुन्हा एकदा चांगला क्रिकेट आपण पाहिला. कासगावचा मलिंगा पुन्हा एकदा चमकला. राज भोईर, राज लहानेला आपण पाहिलं आणि खरं तर दोन्ही राज आज मात्र सोबतीने फिरतात. राज पण काल पण आज पण आणि उद्या पण. फुलटॉस बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. बॉल चला डिवाकर स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल, षटकार आणि DRS.
तिसऱ्या डीके सर आपण या सर डीके सर आपण कुठे असेल तर लवकरात लवकर या. थर्ड डिलिव्हरी येस बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावलाय त्यामुळे आता त्यांना रिव्ह्यू मिळणार नाहीये. षटकार ठोकलाय धाव फलक वेगाने पुढे सरकतोय 8 धाबा धाव फलकावरती जोडले गेल्यात राऊंड द विकेट शेवटचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय बॉल चाला मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित तिथे खेळाडू फंबल 2 धाबा एकवण्याचा प्रयत्न करतील का थांबवलाय मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीने धाव फलक 9 याकड्यावरती तुम्हाला पार मिळेल 4 ओव्हरची मॅच आपण एन्जॉय करतोय दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पार मिळेल. कल्याण ग्रामीणचे दोन्ही संघ मात्रावरती खेळतात सापाड आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय संघ बरप या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पार मिळेल. षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय आता छोटीशी टीम मीटिंग बोलवली आहे या मॅच मध्ये षटक क्रमांक दुसरं कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी द्यावी हे देखील आता पाहावं लागेल. केदार कांबरी प्रज्वल खडकबान चिराग भगत यांचं आगमन झालं त्यांचे मनपूर्वक स्वागत. काल खरं तर केदार कांबरी यांचा वाढदिवस सोहळा आपण पाहिला वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा त्यांना आम्ही देखील दिल्या आणि आज या मैदानावरती पुन्हा एकदा खरं तर क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक जास्त दूर राहत नाही क्रिकेटपासून त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांचं आगमन झालंय बडपूर्वक स्वागत. चला अधिकचा वेळ खर्च करू नका टीम बरप लवकर निर्णय घ्या की कोणता गोलंदाज येईल षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी आणि लगेच मॅचला आपण सुरुवात करतोय. चला विष्णू सर आपण त्यांना ताकीद द्या. निखिल मात्र 2 चेंडू त्याने फेस केलेत 7 धावा त्याच्या बॅटमन आले. दुसऱ्या बाजूला विघ्नेशला आपण पाहिलं ज्याने मात्र 1 चेंडू फेस करत असताना 1च धाव त्याने त्याच्या बॅटमधून बनवली आहे त्यामुळे धाव फलक 9 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. 18 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 18 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 32 धावांची गरज आहे टीम सापड संघाला. षटक क्रमांक 2 गोलंदाज दाखल होतोय गोलंदाजी बार्क प्रती निनादचा पहिला बॉल फुटच होता कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न मिडॉपला बीट करून बॉल डीप मध्ये चालला एकदा वेग पडली तिथे देखील पंबल क्रिकेट आपण पाहिलं आबा कारंडे होते बॉलला उत्तम फेक करतील दरम्यान 2 धाबा इथे एकवट जातील आणि आता त्या 2 धाबेच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल स्कोर बरोबरती 1-11 11 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. चांगली बॅटिंग इथून होतीये पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत पहिल्या ओव्हरवरती 9 आल्या आणि आता या ओव्हरमध्ये आपण पाहतोय जवळजवळ पहिल्या ओव्हरवरती 2 धाबा इथे वसूल केल्या. निनाद इथे फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरने खेचलाय क्षेत्ररक्षक पोहोचेल कॅच ड्रॉप भरपूर वेगाने पोहोचला होता क्षेत्ररक्षक जो संघनायकाच्या भूमिकेत आहे मनीष धुमाळला आपण पाहिलं जो मात्र धावात पळत पोहोचला परंतु कॅच ड्रॉप. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 2 धाबा इथे देखील मिळतील. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबरती 13 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आमचे साथी स्कोरर अनिकेत आमच्यावर माहिती पोहोचत असताना अनिकेत भुईर हे डोके टीमचे एक चांगले खेळाडू आहेत 41 धाबांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये त्यामुळे अजूनही आपण पाहतोय 2 बॉलवरती 4 धाबा आल्या जरूर. अजून या मॅच मध्ये 16 बॉलचा खेळ शिल्लक के 28 धाबाची गरज आहे. बेग भरपूर आहे प्रचंड बेग तुम्हाला पार मिळेल. तेज थर्रार गोलंदाजी आपल्याला पार मिळते राऊंड द विकेटने आले त्यानंतर थोडासा अँगल बनवला आणि अखेर बॉल मात्र निघून चालला यस्ती रक्षकाच्या हातामध्ये वाईड वर्कर करण्याचा प्रयत्न करतोय निनाद कारण 2 बॉलवरती 2 वेळा 2 धाबा एकवटल्या होत्या. बॅटर निखिल 5 चेंडू 11 धाबा त्याच्या बॅटमधून. इथे देखील गतीमध्ये मिश्रण चेंज ऑफ द पेस बोट बिकरली फिंगर रोल केली आणि आता शाहरुख खान प्रमाणे
हात बाहेर काढत असताना शिंदे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. कंबर कशी हालते पहा मिस्टर शिंदे सरांची. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती 14. इनफिल्डच्या वरने घेतलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा पोहोचेल. पुन्हा एकदा मनीष धुमाळ धावत पळत बॉलला इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न जरूर करतोय, परंतु पुन्हा एकदा झेल निसटला आणि अखेर इथे देखील या 2 धावा मिळतील. 2 वेळा जीवनदान मिळालंय त्याच क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथे क्षेत्ररक्षक देखील मनीष धुमाळच होता. त्यामुळे आता धावफलक पुढे सरकतोय. 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 41 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. आतापर्यंत 16 बनल्यात. अजूनही आपण पाहतोय या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता टीम सापड संघाला 25 धावाची गरज आहे. हे 2 बॉल दोन्ही टीमसाठी भरपूर महत्वाचे आहेत. या मॅचमध्ये कशा प्रकारची बॅटिंग करेल विघ्नेश, त्याच्या साथीने निखिल. बेगावरती स्वार असलेला गोलंदाज बेगाने बीट करतोय. भन्नाट बेग तेच थर्रार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटम पाटच्या मधनं टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चालला अगदी वेगानं. यष्टीरक्षक अनिल मात्रेच्या हातामध्ये डॉट बॉल. शेवटचा बॉल निनादला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना किती धावा त्यानं इथून खर्च केल्या आपण पाहायला जवळजवळ 7 धावा त्याने खर्च केल्या. त्यामुळे आता शेवटच्या बॉलवरती किती धाव तो खर्च करतो हे देखील पाहावं लागेल. यावेळेला देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळं आहे, त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. अखेर सलगता दुसरा डॉट बॉल टाकला निनादनं. त्यामुळे धाव फलक जाऊन पोहोचल्या टीमची टोटल 16 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. या मॅचमध्ये अजूनही 12 बॉलचा खेळातला शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता टीम सापड संघाला प्रज्ञा 11 सापड संघ खेळतोय. 12 मध्ये 25 ची गरज आहे. बारा बॉल 25 धावांची गरज. या मॅच मध्ये गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी बारक पडते. कृष्णा स्टार्टिंग वरती बॅटर तुम्हाला पार मिळेल विघ्नेश, ज्याला फक्त आणि फक्त एकच चेंडू फेस केला तोच विघ्नेश. तर समोर दाखल होतोय पुन्हा एकदा. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, फटका चांगला आहे, साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित मिळेल ते सिंगल. दुसरीचा प्रयत्न करतायत, नकार दिला. माणूस होतं परंतु धाडच नव्हतं. त्यामुळेच की काय आता सिंगल धाव एकपटी जाईल. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असेल हे देखील पाहावं लागेल. पहिल्या बरोबर एक सिंगल खर्च केली कृष्णानं. चांगली गोलंदाजी कृष्णा करतोय, कारण त्याला देखील माहिती आहे 12 मध्ये 25 रोखायचे या 5 मध्ये. त्यामध्ये आपण पाहतोय आतापर्यंत पहिल्या बॉलवरती त्याने मोठा फटका मारून दिला नाहीये. 8 बॉलमध्ये 13 धावा वैयक्तिक खेळलाय बॅटर निखिल. या मॅचमध्ये त्याच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे, कारण जवळजवळ 4थ्या क्रमांकावरती तो दाखल झालाय. राईट मोर द विकेट. यावेळेला देखील पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. दोन्ही बॅटर एकाच एंडवरती डायरेक्ट हिट तर केलाय. घडलंय काय पाहावं लागेल. गरज होती का हा प्रश्न उभा झालाय, परंतु पंच सांगतात तिसऱ्या पंचाची मदत. चला डीके आपण चला डीके सर आपण या चेक करण्यासाठी नक्की घडले काय.
बॅटर विघ्नेश बॅक टू द पॅव्हिलियन. सतराचा खतरा आपण पाहिला, तो सापा टीमला आपण पाहिला. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती सागर. सागर म्हटलं की दर्या समुद्र, परंतु या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग करतोय. पहिला बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला घेतला, बॉल चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, सिंगल धाव तिथे मिळेल, सिंगल वरती थांबावं लागतंय. कृष्णा मैदानावरती दाखल झालाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. आणि आतापर्यंत 3 चेंडू टाकत असताना एक विकेट त्याने घेतली आहे रनआउटच्या स्वरूपात आणि 2 धाबा त्याने फक्त खर्च केल्यात. त्यामुळे आतापर्यंत तो चांगली गोलंदाजी करतोय, मागणं ठरला नाहीये. परंतु मैदानावरती मी म्हणेन पुन्हा एकदा निखिल दाखल झालाय. 9 बॉलमध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधून धाबा पाहिल्यात. त्या बॅचमध्ये स्ट्राईक मगाची हवी होती विघ्नेशला, तो आऊट झालाय. आता स्टार्टिंग प्रति निखिल आलाय. कशा प्रकारची बॅटिंग निखिल करतोय हे देखील आपण पाहूयात. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा स्ट्राईक हवी आहे येथे बॅटर सागरला. त्यामुळे शर्यत लागली होती निखिल आणि अनिल मध्ये, ती शर्यत जिंकली अनिलनं. आणि आता अजून एक फलंदाज बाद होतोय. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. वरती जोडले गेले, त्यामुळे अजून या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 23 धाबाची गरज आहे. 8 बॉल 23 धाबाची गरज. या मॅच मध्ये नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय सागरच्या साथीनं पवन. पवन म्हटलं की 12 प्रमाणे बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. आमचे मंडप डेकोरेटर शर्माजी हे देखील मॅचचा आनंद घेतात. मनपूर्वक स्वागत आहे शर्माजी. खोदून काढलाय, गोपणी सारखी बॅट फिरवली. पुन्हा एकदा दोन्ही बॅटर एकाच एंड वरती बाल बचावले गेले. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या कृष्णाने या मॅच मध्ये. कृष्णाची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. डॉट बॉल. त्यामुळे आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचे यानंतर. त्यामुळे विनंती आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करतोय. राऊंड विकेट. टर्न केला ऑन साइडला, स्कोअर 1 ला. पंच बचावले गेले, परंतु फिल्डिंग चांगली पार मिळते. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय, बॉलला फेस करतोय. मंदार होते डीप मध्ये, भरपूर वेगाने पोहोचले परंतु बॉलला फेक करतात. दरम्यान एक सिंगल इथे ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचले. 19 धाबा धावफलकावरची जोडले जातील. धावा किती आल्या? 1 की 2? 2 धावा आल्या ना.
यस 2 धावा आले, त्यामुळे 21 ची गरज आहे. नाही, मोबाईल वगैरे असतात खिशात डीके सर, वेगळा अर्थ काढू नका. सहा बॉल 21 धाबाची गरज. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्क वरती प्रणित पाटील. पहिला बॉल ऑन साइडला खेळला. स्कोर लेगला बॉल चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडीशी फंबल झाले, परंतु धाव मिळाली ती सिंगल, कारण स्ट्राईक हवे सागरला. एक सिंगल धाव इथे एकवटी जाईल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल फलकावरती तुम्हाला 5 मिळेल. धावफलकावरती 10 21 आता जोडले गेलेत. या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता 20 धावाची गरज. जगन्नाथ पाटील देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू. खरं तर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून जगन्नाथ पाटील यांची ओळख आहे. कार असून देखील बाईकवरती फिरणारा हा व्यक्तिमत्व आहे. बंगला असून देखील साध्या घरामध्ये राहणारा व्यक्तिमत्व आहे जगन्नाथ पाटील. आणि त्यांचाच संघ मंत्रावरती खेळतोय मुंबई 11 वैरप. हा संघ आता चांगली कामगिरी करतोय. अजून एक धक्का लागेल टीम सापड संघाला. फलंदाज बाद. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर फलंदाज बाद झाला. नवीन खेळाडू मैदानावरती बंटी आहेत. ज्या बंटीनं धवलेपाडा संघाच्या अगेन्स्ट भरपूर चांगली बॅटिंग केली होती. तोच बंटी मडवी आता मैदानावरती दाखल होतोय. फटका चांगला आहे, परंतु फटका हा देखील फसलाय आणि जबरदबल कृष्णा मैदानावरती पोहोचतोय आणि एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय. धक्का अजून एक लागेल टीम सापड संघाला. फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4चा खेळ तुम्हाला 12 मिळेल. 3 बॉलचा खेळ संपन्न झाला. रन द विकेट. ओव्हर द विकेट न पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरधाव वेगाने बॉल निघून चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये. परफ्यूम डिलिव्हरी 12 मिळेल. सुगंध दुर्वाळला असेल. शेवटचे 2 बॉल. अजूनही 20 धावाची गरज. या वेळेला देखील 1 मोर डॉट बॉल तुम्हाला 5 मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होत असताना जबरदबल 5 चेंडूचा खेळ आता संपन्न झालाय, परंतु एकही धाव खर्च केले नाहीये. 1 धाव खर्च केली, कारण फक्त आणि फक्त आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये गरज होती 21 धावांची. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल डीप मधून. आबा कारंड्याने एक चांगला झेल टिपला आणि अखेर एक मोठा विजय संपादित करत असताना जबरदस्त 20 धावाच्या फरकाने हा सामना जिंकलाय टीम मुंबई 11 वरप संघाला. अभिनंदन. जगन्नाथ